आम्ही निघालो कुठेतरी छान ठिकाणी. आमची अॅनिव्हर्सरी, फर्स्ट अॅनिव्हर्सरी. सो आता आम्ही निघालो फायनली आणि आय थिंक आम्हाला पोहोचायला 5 तास लागेल अजून. सो लेट्स एन्जॉय द रोड ट्रिप. हॅलो एव्हरीवन. तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही आता कुठेतरी चाललो आहे. सो आमची आहे ॲनिव्हर्सरी आणि आम्हाला ती सेलिब्रेट करायची आहे आणि आम्ही एक छान स्टे बुक केला आहे आणि जवळजवळ 5 तास लागणार आहे आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी. सो तुम्ही बघत राहा की आम्ही कुठे चाललो आहे, स्टे कसा आहे, कुठे बुक केला आहे, कोणता स्टे बुक केला आहे, लाईक एव्हरीथिंग. आम्ही इथे एका माकडाला केळी दिली. एकच माकड होतं आणि तो निघून गेला आणि सगळे 1 मिनिटमध्ये 3 माकडं जमा झाली. ते आमच्या विंडो मध्ये बघताय की आम्ही त्यांना केळी देऊ. बघ ना. ओ माय गॉड. ब्रेड दे. ब्रेड मी ब्रेड देऊ. हा हळूच दे, अंगावर येईल. आता ते बघताय. हमको नाही दिया. ऋषी समोर बघ ना तू. लिटरली इथे समुद्र आणि हा रस्ता आहे. इट वॉज अ ब्युटिफुल व्ह्यू. आम्ही ऑलमोस्ट पोहोचतोय आता 5 मिनिट्स मध्ये. अँड 1 मिनिट टू गो फायनली. एवढं मध्ये होतं हे की म्हणजे आम्ही कंटाळून गेलो लिटरली. काय ऋषी? कधी येतंय कधी येतंय. व्ह्यूज आर गुड. येस. ब्रेथटेकिंग व्ह्यूज. ब्रेथटेकिंग. या 5 ते 6 तास लागले आम्हाला इथे पोहोचायला. तर आम्ही आलोय कोकणमध्ये दापोलीला आणि स्टे खूपच सुंदर दिसतोय. तर आता आम्ही फ्रेश होतो पटकन. तर हा आहे आमचा रूम खूप स्पेशियस आहे आणि इथे एक साईडला वॉशरूम आहे, कबर्ड दिलं आहे अँड देन TV दिला होता आणि बेडिंग मस्त मोठा होता. अँड यू कॅन सी. तर यानंतर आम्ही लगेचच जेवण करून घेतले. सो आता आम्ही आलोय पूल साईडला. आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मस्त गप्पा मारल्या, थोडीशी झोप पण घेतली कारण सकाळी आम्ही 5 वाजता सुटलेलो होतो. सो काहीच झोप नव्हती. त्यानंतर आम्ही 6 तास ट्रॅव्हल केला. सो खूप थकलेलो होतो आणि आता आम्ही मस्त स्विमिंग पूलमध्ये खेळायला आलो आहे. सो पूल टाईम नाऊ. ऋषी ऑलरेडी गेला आहे आणि मजा करतोय. सो लेट मी शो यू द पूल. सो दिस इज द पूल. ही आमची रूम आहे. पूल इथे आहे अँड समोर समुद्र. ऑलमोस्ट 4 वाजले. ऋषी इज एन्जॉयिंग हिज टाइम. तीन तास पूलमध्ये खेळल्यानंतर आम्ही फायनली आलोय. इच्छा तर होत नव्हती पण 7 वाजले आता. सो आम्ही आलोय आणि फ्रेश झालो. हा माझा नवरा व्ह्यू एन्जॉय करतोय. स्विमिंग पूलमध्ये उड्या मारून मारून थकलाय. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आम्हाला वाटत होतं की खूप पाऊस असेल इकडे कारण पुण्यामध्ये खूप पाऊस पडतोय. सो ऑब्व्हियसली कोकणात तर असणारच. तर आम्ही जरा घाबरत होतो
पण इथे पावसाचं वातावरण आहे, ढग आहे, पण पाऊस थोडा थोडा पडतोय, वातावरण आहे, पण असं हेवी रेन वगैरे असं काही नाही आहे. सो थँक गॉड. आम्हाला तीच भीती होती. सो आमचं एन्जॉयमेंट पण होतं आहे. आमची जी आउटिंग होती 2 डेजची ती मस्त छान चालली आहे. अँड नाऊ वी विल हॅव टी. आता आम्ही आले चहा घ्यायला. रूममध्येच बोलावलं होता बट इथून जरा जास्त छान वाटतंय. सो मग आम्ही इथे चालू. 7 वाजले पण असं वाटतच नाही आहे 7 वाजले असं. चहा पिला आता आम्ही रूममध्ये जातोय. आणि आता आमचं जेवण झालंय, गप्पा झाल्या, सगळं झालं. आता बस आता थकलोय. रात्रीचे 12 वाजले आणि आता आम्हाला झोपायचंय. उद्या सकाळी भेटूया. गुड नाईट. सकाळ झाली आहे, आम्ही उठलो आहे आता, फ्रेश झालो आहे आत्ताच. आणि आधी आता आम्ही ब्रेकफास्ट करतो. हे बघा किती सुंदर. आता ब्रेकफास्ट करायला तिथे रेडी झाला आहे. मला रेडी व्हायचं आहे. खूप छान एन्जॉय केला आम्ही लास्ट 1 डे. आजचा सकाळपासूनचा दिवस. आता 11 वाजले आणि आम्ही फायनली निघतोय. आणि हेच जातानाही मस्त छान सिनिक रूट असेल. आम्ही निघालोय घरी. गणपती बाप्पा मोरया. चलो लेट्स गो. या बाय बाय. बाय बाय दरिया. बहुत मजा आया, बहुत एन्जॉय. आम्ही आता आलोय बीचवर. एवढी सुंदर थंडगार हवा चालू आहे. कोणी नाही आहे, लिटरली कोणीच नाही आहे इथे. फक्त आणि फक्त बीच, माझा नवरा आणि मी. एक कुत्रा आहे. हो. कोकण थिंग्स. फणसाचे गरे घेतले आम्ही. फणसाची गरे. येस. पुढे काहीतरी झालंय असं आम्ही थांबलो इथे. आणि आता आम्ही खातोय आंबा पोळी, आंबा वडी. आणि माझा नवरा फणसाचे गरे खातोय रस्त्याबरोबर. ऋषी पर्सनल असिस्टंट. कशी झाली ट्रिप? पुढे चल. का? अरे पण मी एक बॅग घेते म्हणते तर द्यायची नाही. आणि असं. तर अशी होती आमची कोकण ट्रिप. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.